काय राणी? हा हा तुझं सगळं ऐकतो ना? तुला तुझ्या मनातलं बोलू देतो ना? मुळात तुला बायको म्हणून नीट वागवतो ना? हो आबा. बरं आबा, अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या तिला. काय म्हणजे राणी जे सांगेल ते सगळं खरंच सांगेल. हो ना राणी? हो. मा दोघांमध्ये सगळं उत्तम असेल तर मला काहीच विचारायचं नाही. तुझ्यातला बदल मला खरंच सुखावणार आहे. असंच राणीवरती प्रेम करत राहा, मायेनं वागत राहा. तिची काय स्वप्न आहे, सुखदुःख आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. काय नुकतंच लग्न झालंय तुमचं, एकमेकांना समजून उमजून घ्या. हो बाबा, मी तेच ठरवलंय. राणीला नीट समजून घ्यायचं. तिचं काही चुकत असेल तर तिला व्यवस्थित समजवायचं. गुड. तुमचा हा संसार तुमच्या पद्धतीनं हळूहळू असाच फुलू दे, भरू दे, एवढीच प्रार्थना आहे. होईल बाबा, तेच होईल नक्की. यू जस्ट वेट अँड वॉच. बरं राणी, मी वर जातोय रूम मध्ये, कॉफी तिकडेच घेऊन. हे सगळं खरंच छान असेल ना, हो सत्य काही वेगळंच आहे. एकदा राणीशी बोलावं लागेल. सर कॉफी. डोर नॉक करून याचे बेसिक मॅनर्स नाही आहेत तुला. विसरलोच मी. वस्तीत राहणाऱ्या थर्ड क्लास मुलीला काय मॅनर्स असणार. बाय द वे, मॅनर्स नाही आहेत म्हणून डायरेक्ट आत आलीस की या रूमला स्वतःची रूम समजायला लागली असते. सॉरी सर, पुढच्या वेळी लक्षात ठेवेल. ठेवावंच लागेल. ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे दुसरा काही. आणि मी एक गोष्ट प्रत्येक वेळी सांगत बसणार नाही. मी जायला सांगितलं तुला, कॉफी आणून दिली म्हणजे झालं. आता हा कप परत काय मी ठेवायला जायचं अशी अपेक्षा आहे का तुझी? नाही सर, मी जाते घेऊन. तर कॉफी संपेपर्यंत इथे उभी राहा. बाय द वे, खाली मी आबांजवळ तुला माझी बायको म्हणालो. ऐकून खुश तर नाही झालीस तू? नाही सर. व्हेरी गुड. म्हणजे तुला कळालंय तर की तू नक्की कोण आहेस या घरात. तुला माझी बायको म्हणून एक्सेप्ट करणं इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण हो, तू इथे कायम गुलाम बनून राहणार आहेस हे नेहमी लक्षात ठेवायचं. फॅक्टरीत खूप उड्या मारायचीस ना माझ्यासमोर, कामगारांना माझ्या विरुद्ध फडकवायचीस, काम बंद पाडायचीस, खूप मजा येत असेल तुला. आता तीच मजा मी घेतोय. यु नो व्हॉट, आय एम जस्ट एन्जॉईंग दिस फेज. मला एक कळतच नाही, आबा तुमच्यासारख्या फालतू कामगारांना एवढी व्हॅल्यू का देतात. कामगारांना उगाच पॅम्पर करण्यापेक्षा प्रत्येक वेळी त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली असती ना आबांनी, तर आज कुठच्या कुठे असते आमची कंपनी. माफ करा सर, पण तुम्ही मला पाहिजे ते बोला. आबासाहेबांना तुम्ही काही बोलू नका. अरे हो, विसरलोच की मी. तुमच्यासाठी देव आहेत ना ते. व आहेतच ते देवाच्या जागी आमच्यासाठी. त्यांनी आम्हाला कधीच कामगार समजलं नाही. त्यांनी कायम कंपनीच्या फायद्याआधी कामगारांच्या सुखाचा विचार केला. हो, पण मी तसा नाहीये हे एव्हाना कळालंच असेल तुला. मी इथे माणसं जपायला, नाती जोडायला नाही आलोय. माझा फोकस क्लिअर आहे. ओनली प्रॉफिट्स. एनिवे, हे घे. काय केलंस हे? लक्ष कुठे आहे तुझं? तोंड चालतं फक्त. आता बघत बसू नकोस, पटकन साफ करते.
आता कळलं काय व्हॅल्यू आहे तुझी? पाय पुसणी आणि तू, तुमच्यात काही फरक नाही. गोटे, आपली राणी लय नशिबाने बघ. तुला काय म्हणायचं? कोणे लय लकी बुवा. आपल्याला स्वप्नात तरी वाटलं होतं का की आपली राणी आबासाहेब महाडिकांची सून होईल म्हणून? बाकी अरे हे आपल्या वस्तीत राणीने लय वांगा दिवस काढले, पण देवाला पण तिची दया आली. तिला इंद्रजित साहेबांसारखा नवरा मिळाला. अजून काय पाहिजे? हा अरे तिला माझ्या सुरकीला माझ्यासारखा दरिद्री नवरा मिळाला. माझ्या राणीला नाही मिळाला. मला लय आनंद आहे याचा. हा बुवा, तुम्ही स्वतःला दरिद्री म्हणू नका हो. तुमच्या परीने जे होते ना ते तुम्ही केलं का नाही? हा कधी राणी येऊन तुमच्या पुढे रडगाणं गायली का? नाही हो, अजिबात नाही. ती कधी म्हणली का की माझा बाप नाकरत आहे म्हणून? अरे ती कशाला म्हणणार असं? ते अजिबात म्हणणार नाही असं काय, माहितीये का? अरे पण मला माहिती ना मी नाकारत आहे म्हणून. नाही हो बुवा, तुम्ही बी लय कष्ट घेतलेत बुवा, पण तुमचं नशीबच कोडगा निघाले. त्याला तुम्ही तरी काय करणार? बरं ते जाऊ दे बुवा, ते सगळे येसरा. आता हसून खेळून राहायचं. आपली राणी तिकडे काळजी करणार नाही तुमची. बरोबर आहे तुझं. अरे पण एक बाप म्हणून मला पण लय काय काय करूशी वाटतं रे. बापाला ना लेकीविषयी असंच सांगायला वाटतं. बुवा, तुमच्या मनासारखं जायला काय नाही? हा माझा भाऊ तिकडे सुखात असणार आहे. गाडी घोडा, जमीन जुमला, पैसा अडका, सगळं नशिबात असणार आहे माझ्या भावाच्या. कळलं का बुवा? बुवा, जे नशिबात असत ना ते होतच. आपल्या राणीची जिंदगी आता लय बदलणार आहे. तिथे सायकलवर फिरणारी नाही राहिली. माझे टकुरातच घुसलं नाही. सायकल तिला फोन केला असता तर गाडी घ्यायला आली असती ना तिला. काय ए गोटे, अरे काय बोलतो तू? हा गाडी कशाला बोलावली असते? ते नाही आता आपल्या राणीला पाय पाय हिंडा फिरायची सवय आहे ना. तिच्या घरी एवढं गाडी घोडा घरी आहेत असं म्हणते. ये बरोबर आहे. पण बुवा, आपल्या राणीच्या संसाराला कोणाची दृष्ट लागावी नाही एवढीच अपेक्षा. हे काय अजून जेवण लागलेलं नाहीये? काय चाललंय? काय वाजले किती? मी बघते. कशाला? काही गरज नाहीये त्याची. ती राणी करेल ना सगळं एकटी. जरा मदत. गरज नाहीये म्हंटल ना मी, मग विषय संपला. आज येणार आहे का जेवण ताटात? येईल. आवाज चढवण्याची गरज नाहीये. आले आले. मॅडम झाले बघ. थांब, ही कुठली पद्धत आहे जेवण वाढण्याची? काय विचारते मी? कुठली पद्धत आहे ही? त्या तुझ्या वस्तीतली? पिडताय कशाला? पहिल्यांदाच वाढते ना ती. नीट समजावून सांगा. पण नीट सांगण्यासारखी गोष्ट आहे का ही? आणि चिडू नको तर काय करू? साधी गोष्ट आहे ना. आपण काय खाली बसलोय का जेवायला जमिनीवर? डायनिंग टेबलवर बसलोय ना.
मग डायनिंग टेबलवर ही अशी सगळी भांडी आणतात का? कढया, ते टोप. इतकं साधं कळू नये का या मुलीला? आयो, डबक्यात राहणाऱ्यांना महालातल्या गोष्टी काय कळणार आहेत? सॉरी, खरंच माझं चुकलं. असं कसं चुकलं ग? या घरात पाऊल टाकताना तुला कळलं नाही या गोष्टी तुला जमणार नाहीत ते? मुळात तुझ्या घरच्यांनी तुला साध्या साध्या गोष्टी शिकवल्या नाहीयेत का? जेवण हे असं बनवलेलं भांड्यातनच नसतं वाढायचं, तर ते एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढायचं आणि मग वाढायचं. इतकं साधं कळू नये तुला? तुझ्या अक्कल काय शेण खायला जाते का ग? तू ना गलिच्छ आहेस, गलिच्छ. शी. ज्यांची संगतही धरू नये अशा मुलीला आपल्या पंक्तीत बसवायचं धाडस केले आई. म्हटल्यावर अशा गोष्टी होणारच ना. आणि काय ग, तुला या गोष्टी जमत नाही तर आम्हाला विचारायच्या ना, की इम्प्रेस करायचं होतं की मला सगळ्यातलं सगळंच जमतं म्हणून. तुझ्या इम्प्रेस करण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी उपाशी राहायचं का? ही पद्धत आहे तुझी जेवण वाढण्याची? एखाद्याच्या मनातून उतरेल जेवण? अयो, मी सांगते, उकिड्यावर जगणाऱ्या किड्यांना का अंजरतोय आपण, मला कळत नाहीये. बस. ती बिचारी काही बोलत नाही म्हणून तुम्ही दोघी मनाला येईल ते बोलत सुटलात. अजून किती खालच्या थराला जाणार आहात तुम्ही? जरा तरी तारतम्य ठेवा. कधीतरी समोरच्याला माणूस म्हणून वागवा. बघा जमतंय का ते? आताही तिचा पाय दुखत असताना तुम्ही तिला स्वयंपाक करायला लावलात. एखाद्याच्या दुखण्यावरती मलमपट्टी करता येत नसेल ना, नका करू. पण निदान ते दुखणं वाढत नाही ना एवढं तरी बघा. काही चूक नसताना बोल लावताय तुम्ही तिला. काय म्हणालात? यात तिची चूक नाहीये. नाहीये. हे डायनिंग टेबलवर असं टोप हे सगळं भांडं आणून ठेवलंय, हे चुकीचं वाटत नाहीये तुम्हाला? मग काही नाही, आपल्या डोक्यावर हे सगळं ओतलं असतं तर चूक म्हणाला असतात का? अरे पण एखाद्याला समजून घ्यायला काय हरकत आहे? तर नसेल काच तर तिला शिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? उर्मिला, ह्या घरातल्या मोठ्या सुनात ना तुम्ही? मग नवीन सुनेला समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? ते न सांगता तुम्ही तिलाच बडबडताय. ही चूक आहे तुमची आणि या चुकी करता तुम्हाला काय शिक्षा द्यायची तुम्हीच सांगा. अबाल, मला असं बोलायचं नव्हतं. काही बोलू नका. कोणाला काय बोलायचं ना हे चांगलंच कळलंय मला. शेवटचं सांगतोय, स्वतःचं तोंड आणि शब्द सांभाळून बोला आणि वागा. त्याचं काही चुकत असेल नीट शांतपणे समजावून सांगा तिला. बघा जमतंय का ते? निदान तिला समजून तरी घ्या. आणि बघ, आपल्या घरामध्ये आपल्याकडे बाउल्स आहेत, त्या बाउल्स मध्ये अन्न वाढून घ्यायचं आणि आणून ठेवायचं. मला माहिती तुझी चूक नाहीये, तू मुद्दामून केलं नाहीयेस, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेव. आणि यांचं बोलणं मनावर नको घेऊस. काळजी करू नकोस. ओके? हे तुमच्याकडनं अपेक्षित होतं जे आता मी केलं. तिला तुम्ही मदत केली असती तर तिलाही बरं वाटलं असतं. मला दोघींना मजा घ्यायची होती. काय उर्मिला, मालती? आबा शांत व्हा, चिडू नका. जेवण आलंय ना, आपण आता जेवण घेऊया का? इंद्रा, लग्न केलंस ना?
तर ते निभावणंही गरजेचं असतं. बायकोकडे लक्ष द्यावं लागतं. असं तिला एकटं टाकून नाही चालत. मग आता तुमची काय इच्छा होती की मी तिच्यासोबत जाऊन जेवण आणायला हवं होतं का? अरे पण तिला नीट समजावून सांगू शकला असतास ना, तिची बाजू घेऊ शकला असतास. अहो बाबा, मी सासू सुनेच्या मध्ये का पडू? मध्ये पडणं वेगळं आणि जे योग्य आहे त्याकरता त्याची बाजू घेणं वेगळं. बायको आहे तुझी, ती तिला जपणं, तिची जबाबदारी घेणं हे तुझं कर्तव्य आहे नवरा म्हणून. जेवढ्या लवकर तुला कळेल तेवढ्या लवकर तुझा संसार सुखाचा होईल. आता तरी राणीची काळजी घे. राणी, थांब चल, चल माझ्या रूम मध्ये चल. हा? ये 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 का चल. राणी, ए बा राणी, नको रडू. शांत हो, शांत हो, शांत हो. बस कर रडायचं. मी काय करू सांगा ना. माझं काय चुकतंय ना ते पण कळत नाही मला. तुम्ही म्हटलं तर गोष्टींना वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल, पण असं काहीच होत नाहीये. माहिती मॅडम नाही टिकू देणार मला या घरात जास्त वेळ. नाही हं? असं नाही बोलायचं आणि असा विचार तर अजिबात नाही करायचा. अगं तुलाही जमेल सगळं. कसं आहे ना बाळा, मालती तुझ्यावरती चिडचिड करते, तुला समजून घेत नाही म्हणून तुझा गोंधळ उडतोय. अगं हे बघ, कुणाचा असो किंवा नसो, पण माझा आणि भाऊजींचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू अजिबात काळजी करू नको. अगं ही तर तुझी परीक्षेची खरी वेळ आहे. आणि बाळा, परीक्षा न देताच तू हार मानणार आहेस का? आम्ही हार नको मानून तर काय करू? आमच्या सारख्या गरिबांनी हे अशा मोठ्या घरात कधी यायलाच नाही पाहिजे असंच वाटतं मला. आणि मी काय इंद्रजित सरांच्या मागे लागून त्यांच्याशी काय बळजबरी लग्न केलंय का? पण सगळे मलाच काय दोष देत आहेत. व्यवस्थित राहते म्हणून उर्मिला मॅडम मला किड्यावरचे किडे असं म्हटल्या. का मी गरीब होता, काय गुन्हा आहे का आमचा? हे बघ राणी, तिचा तुझ्यावरती पहिल्यापासूनच राग आहे म्हणून बोलत असेल ते. पण हे बघ, तुला इथं कसं राहायचं, कसं वागायचं हे कळेल ना हळूहळू. आणि मग परत नाही तुझ्याकडनं चुका होणार. आणि तसं तर आताही तुझ्याकडनं चुका होत नाहीयेत. पण कसं आहे ना बाळा, तुमचं लग्न म्हणजे मालतीसाठी खूप मोठा धक्का आहे. अगं तिने तुमचं लग्न अजून स्वीकारलेलंच नाहीये. हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, मग बघ सगळं हळूहळू ठीक होईल. तू बस, मी पाय शिकून देते. तुम्ही माझ्या पायाला हात नका, मला नाही आवडणार. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. सासू आहात तुम्ही माझ्या पायाला कसा हात लावणार? अगो बाई, तू मला सासू समजतेस होय? हाय का आता? मी तर काही वेगळं समजत होते. म्हणजे काय? मला वाटत होतं तू मला आई समजत असशील. पण तुझं बी बरोबर आहे म्हणा. तू तरी मला एवढे लवकर आईची जागा कशी देशील ना? तसं नाही, पण काही झालं तरी आईची माया कोणाला नकोय. राणी, आईसारखी माया करणारी माणसं आईच असतात. मग आता एक आई तरी आपल्या मुलीच्या पायाला हात लावू शकते की नाही? बस बघू, मी शिकून देते. बस. पाय ठेव.
आता बरं वाटेल हा. तुला माहितीये मला मुलीची खूप हौस होती अगं. मला असं वाटायचं एक तरी मुलगी असावी जी माझी माया करेल, तू कशी आहे म्हणून मला विचारेल, माझं काही दुखलं खोपलं तर मी तिला सांगेल. पण बघ ना मला नाही झाली अगं मुलगी. राणी तू होशील का ग माझी मुलगी? होईन की आई. राणी मला आई म्हणालीस? आणखी एकदा म्हण ना. आई. अगं राणी तुझ्या तोंडून आई ऐकताना किती छान वाटतंय अगं. राणी आता मला आई मांडलंच आहेस तर माझ्याकडनं हा अधिकार हिरावून नको घेऊस. नाही घेणार ना? नाही घेणार. आता खूप छान वाटतंय मला. मी तुझी आई आहे की नाही, मग आता ह्या आईचं सगळं ऐकायचं. आणि आता हे सारखं सारखं असं रडायचं नाही बरं का. आणि आता रडलीस ना तर मग एक धापाटा देईन पाठीत. माझी बबडी.